जसं तिने सांगितलं आम्ही शालेय मैत्रिणी आहोत. ऑलमोस्ट मला 8 years प्लस झाले देअर. दॅट्स वाय आय एम हिअर आय वुड से. एक आई, त्याच्यानंतर एक वर्किंग प्रोफेशनल, म्हणजे आपण जॉबवरती पण तेवढंच सेटल दाखवावं लागतं. एक घरात बायको. मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज माझ्या खूप जवळची मैत्रीण आली आहे, माझी शालेय मैत्रीण आलेली आहे, प्रतिमा इनामदार शिळीमकर. येस, तुझ्या लग्नानंतरच्या नावाची आम्हाला सवय नाही आहे ना, त्याच्यामुळे इनामदारच निघतंय नेहमी नेहमी. तुझी आमच्या ऑडियन्सला ओळख करून देशील? ओके. नमस्कार, माझं नाव सौ प्रतिमा समीर शिळीमकर आणि मी आणि नीरा, आम्ही जसं तिनं सांगितलं आम्ही शालेय मैत्रिणी आहोत. आणि 8वी ते 10वीच्या नंतर आमचं थोडंसं चेंजेस झाले. सो कॉलेज मी त्याच्यानंतर YM कॉलेजमध्ये होते. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन मी परत आणखीन आपले संस्थेमध्येच कंप्लीट केली. त्याच्यानंतर मी माझं फ्रँकफिन केलं, म्हणजे फ्रँकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस ट्रेनिंग. तिथून मी माझा बिझनेस टेक्नॉलॉजी डिप्लोमा केला. तिकडे कशी वळालीस तू? तिकडे म्हणजे माझ्याच वर्गातली एक मैत्रीण होती. सो तिचं ते एम होतं की तिला तिकडे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जॉईन व्हायचं होतं. पण ड्यू टू तिची हाईट थोडीशी त्याच्या सेंटीमीटर्समध्ये थोडी बसली नाही, त्याच्यामुळे तिचं नाही झालं, पण ते माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर मग आय स्टार्टेड वर्किंग इन हॉटेल्स. आणि त्याच पिरियडमध्ये माझं पर्सनल लाईफ सांगायचं झालं तर माझं म्हणजे लव्ह मॅरेज ऑलरेडी झालं. त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये मला ते करिअर नाही करता आलं, बिकॉज मला प्रेग्नन्सी राहिली. त्याच्यामुळे मग ते ब्लेझर आणि ते सगळं ते पुढं युनिफॉर्म ड्रेस कोड तो एकंदरीत त्या सिच्युएशनला मॅच नाही झाला. सो त्याच्यामुळे मग आय टूक अ ब्रेक. आणि त्याच्यानंतर आय जॉईन इन मगरपट्टा. सो त्याच्यानंतर आता मला साधारण IT इंडस्ट्रीजमध्ये ऑलमोस्ट मला 8 years प्लस झाले. आय डू हॅव दॅट एक्सपिरियन्स. आणि तेच करता करता मी सध्या आता सिम्बॉयसिसमधनं माझं MBA पण करत आहे मार्केटिंगमध्ये. अरे वा. सो आय गॉट फर्स्ट क्लास इन मार्केटिंग, म्हणजे ग्रॅज्युएशनला मला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्यानंतर म्हणलं चला कसं काहीतरी करत राहायचं. नाही, तुझी छान छोटी मुलगी आहे, तिच्याबद्दल सांगा मला. माझ्या मुलीचं नाव आहे आराध्या. आम्ही तिला घरात सगळे शुभ्रा म्हणतो. आणि ती खूप बडबडी आहे आणि ती सगळ्यांसारखं, म्हणजे सगळ्याच मुली मम्माला फॉलो करतात. ती काही वेगळी नाहीये. सो ती खूप गोड आहे. तिला सगळ्यांवरती तिच्याशी गप्पा मारायला सगळ्यांनाच आवडतं. आणि ती जिथे राहील तिथं सगळं ती सगळ्यांची ओळख, सगळ्यांच्या घरी जाणं. आणि सध्या ती आता 4थीमध्ये आहे. ती आता फर्स्ट क्लासमध्ये ती पण पास झाली आणि आपल्या संस्थेमध्येच घातलंय. आणि बेनिफिट असा होतो की तिथेच मी हॉस्टेलला होते, त्याच्यानंतर माझं स्कूलिंग कॉलेजिंग सगळं त्याच संस्थेमध्ये झालं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. आणि तिथेच माझी आता मुलगी आहे. मग माझी जी क्लासमेट होती ती आता तिची टीचर आहे. अरे वा. सो एकंदरीत ती खूप हॅपी आहे की बाबा ते सगळं तिला फॅमिलियर वाटतं, कारण ते माझ्या तोंडातून घरी बोललं जातं. आणि शाळेमध्ये पण ती खूप छान ऍक्टिव्ह आहे. ती आता सध्या पुणे विझार्ड्स किड्स विझार्ड म्हणून एक कार्यक्रम सगळीकडे ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये ती आता तिला त्या डान्समध्ये पण 2nd पोझिशन मिळालं. आणि ड्रॉइंग पण ती खूप सुंदर काढते. तू म्हणजे जॉब एवढ्या वर्ष करतेस आणि त्याच्यात तुझी मुलगी आता 4थीला आहे म्हणाली. कसं तू घराचं आणि जॉब, बाकीचं आपल्याला स्वयंपाकाची आणि बाकीची तर रिस्पॉन्सिबिलिटीज असतातच, कसं मॅनेज करतेस? खरं तर सांगायचं झालं तर लग्नानंतरची एक खरी गरज असती म्हणजे मदतीची, ती आपल्या घरच्यांची, सासरच्यांची आय वुड से. सो मला माझ्या सासूबाईंचं खूप अतिशय कौतुक आहे. आणि त्या माझ्या पाठीमागे एक खंबीर काय म्हणतात ना, एक स्तंभ म्हणून असल्यासारखे आहेत. तर माझी मुलगी ऑलमोस्ट 4 महिन्याची असतानाच त्या बोलल्या की म्हणजे तू आता जॉब करायला चालू कर, कारण नंतर कसं मुलं मग नंतर ताप वगैरे काढतात. सो त्या बोलल्या, त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. आणि आज त्या सगळं घर छान हँडल करतात. म्हणजे मग ते तिला शाळेत सोडणं असू दे, बिकॉज आय एम डुईंग नाईट शिफ्ट. आणि मग त्यामुळे स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मागे उभे राहून काय आणि त्याचं एक अत्यंत सुंदर असं उदाहरण म्हणलं तर माझ्या सासूबाई. आणि मोस्टली सासवा सुनांचं पटत नाही, बट आय एम रिअली फिलिंग थँकफुल दॅट माझ्या नवऱ्याच्या निमित्ताने मला सासू पण खूप छान मिळाली. केलंच पाहिजे. तुला सांगते, आपण आता तेच करायचा प्रयत्न करतोय,
कारण खूप वेळा असं होतं की लोक म्हणतात नाही ती मला मदत नाही करणार, पण माझा मित्र मला मदत करेल, माझा नवरा मला मदत करेल, पण घरातल्या ज्या लेडीज असतात त्या एकमेकांना मदत नाही करत, असं एक थोडंसं असतं. पण जर त्या दोघींनी एकमेकांना मदत केली तर आपण म्हणजे डबल टिबल नाही चौबल काम एकत्र करू शकतो आणि म्हणजे त्याचे कष्ट पण कमी लागतात आणि आपण खूप काय म्हणतात त्याला एकमेकांना जर त्याचे हे दिले की तू पण छान केलं मी पण छान केलं तर आणि घर छान पुढे जातं एकमेकांचं. आणि मेन म्हणजे घरचा सगळा बेस असतो तर सासूबाई किंवा त्या लेडीजच्या हातामध्ये असतो आणि बिकॉज शी इज देअर दॅट्स वाय आय एम हिअर आय वुड से. सो त्यांचं आहे छान आहे म्हणजे फॅमिली सपोर्ट. माझं सासर मी माहेरून ब्राह्मण आहे आणि सासरी मराठा, पण मला कुठेच कधीच फील नाही झालं की हे माझं सासर आहे. ते कधी कधी उलट आता एवढ्या पिरियड मध्ये, आता माझं 2011ला लग्न झालं, ऑलमोस्ट एवढ्या वर्षांमध्ये आता असं झालं की मी माहेरी गेल्यानंतर कधी कधी ते असं कधीतरी फील होतं की नाही का थोडी कुठेतरी तत्व आहे किंवा काय. जास्ती लाड माझ्या सासरी होता, माझे दीर माझी जाऊ सगळे जण माझं ऑल ओव्हर माझं सासर खूप छान आहे आणि सपोर्टिव्ह आहे आणि दे आर इव्हन मोटिवेटिंग मी टू लर्न मोर. माझे हजबंड पण तेवढ्या बाबतीमध्ये म्हणजे सपोर्ट करायला, त्यांचं असं कधी कुठल्याही गोष्टीमध्ये मला बंधन नव्हतं. तुला डान्स क्लास करायचे यू कॅन डू इट, आणि त्यात तो मित्र, त्याच्यानंतर प्रियकर, त्याच्यानंतर हजबंड आणि आता बाबा. सो त्या सगळ्या फेज इतक्या छान. किती वर्ष झाले तुम्ही दोघं बरोबर आहात? किती वर्ष? ऑलमोस्ट 20 इयर्स. 20 इयर्स. येस. माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेत. नाही, माझं 2004 ची आमची ओळख आहे आणि आता 2024 चालू आहे. सो आता येत्या 22 मेला आमची अॅनिव्हर्सरी आहे. सो 20 इयर्स विल गेट कम्प्लिटेड. लिहून घेते मी कुठेतरी, आम्ही पक्के येणार तिथे. तू असणारच आहेस अॅनिव्हर्सरी मध्ये ऑफकोर्स. लॉकडाऊन वेगळं आम्हाला सगळ्यांना वेगळं हिट झालं, तुला थोडं वेगळं हिट झालं. हो. तुझा तो एक्सपिरियन्स आम्हाला सगळ्या सांगशील? ओके. सो मला हे सांगायला थोडंसं स्ट्रॉंग फिलिंग होतं आणि स्ट्रॉंग फिलिंग द्यावंसं पण वाटतंय की खास लव्ह मॅरेज मोस्टली टिकत नाहीत. सो लव्ह मॅरेज करणाऱ्या फिमेल्सनी किंवा मेल्सनी एकमेकाला साथ ही दिली पाहिजे. बरोबर. वेदर दॅट कुड बी एनी सिच्युएशन. सो लॉकडाऊन थोडंसं तुला तर माहिती आहे थोडंसं हार्ड गेलं. माझ्या हजबंडचा जॉब गेला आणि त्याच्यामध्ये जॉब गेल्यामुळे सगळं फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होती. सो ते व्यवस्थित छान कुठेतरी पार पडलं. फॅमिलीचा सगळा सपोर्ट होता, पण पहिल्या लॉकडाऊनमध्ये 2019मध्ये ते थोडंसं जास्त म्हणजे स्ट्रिक्टनेस जास्त होता, सगळं बंद, पण त्यातून ते व्यवस्थित निभवून घेता आलं. त्यावेळेस आम्ही ॲक्च्युली सगळे जॉईंट फॅमिली होतो, पण त्याच्यानंतर मग माझं वर्क फ्रॉम होम हे कन्सेप्ट सगळं आलं घरात. सो ते रात्रीचे कॉल्स घेणं हे ते, मग त्या पिरियडमध्ये पण सासूबाईंचा जर विचार केला तर त्या रात्रीचे उठून नाश्ता देणं हे ते ॲक्च्युली ते खूप छान सावरून घेतलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं एक बॅड फेज आलं. मला हे सांगायला आवडेल की बॅड फेज आलं, पण सांगायला आवडेल कारण की त्यातून मी व्यवस्थितपणे निभवलं, बाहेर पडले. आणि आय वुड से की पॅट ऑन माय बॅक. कारण कसं झालं की माझ्या हजबंडचं अचानक आम्हाला कळलं की त्याचा BP खूप हाय झालाय आणि त्याच्यामुळे त्याला ब्रेन सर्जरी, म्हणजे मी जॉबला गेले आणि त्याला माळ होती, तसं नॉनव्हेज वगैरे त्यांनी सोडलं होतं. आणि त्या पिरियडमध्ये मी जॉबला गेल्यानंतर त्याला फोन केला, म्हणलं घरात सगळं केलेलं आहे आणि तू खाऊन घे. त्याच्यानंतर तासाभरांनी मला जॉबवर फोन आला की तुमच्या हजबंडना फिट आलेली आहे आणि आम्ही त्यांना निगडीमध्ये ॲडमिट केलेलं आहे. सो मी त्यावेळेस मगरपट्ट्याला होते, माझा हजबंड तिकडे निगडीला ॲडमिट होता. सो त्या पिरियडमध्ये झालं असं की ऑफिसमधून तिकडे पोचत तोपर्यंत त्याला ब्रेन हॅमरेज झालं. सो वी वर नॉट अवेअर, कारण त्याला तो स्पोर्ट्समध्ये खूप पुढे आहे आणि तेव्हा त्याच्या त्या ॲक्टिव्हिटीकडे बघून तर म्हणजे माझं मोस्टली सगळं झालं होतं. बरोबर. तर ते बिलकुल असं ध्यानात नव्हतं की ही इज सो फिट अँड फाईन आणि त्याच्यासोबत हे असं होईल बिलकुल काही कोणाला कल्पना नव्हती. मग त्याच्यानंतर ते खूप म्हणजे माझे सुदैवानी सासू सासरे, आई वडील, दीर जाऊ आणि मला एक बहीण आहे. बरोबर. तर आमच्या कोणाला असं कधी काही इंजेक्शन म्हणून असा कधी प्रकार नाहीये. आणि अनफॉर्च्युनेटली हजबंडच्या बाबतीत जे पण काही झालं ते खूपच वेगळं होतं. तिथे पोहोचल्याच्या नंतर आम्हाला कळलं की त्याला राईट साईड पूर्ण पॅरालिसिस झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या लाईफमधले म्हणजे ती खूप डेंजर सिच्युएशन होती. बरोबर. की त्याला फक्त सांगितलं की तो 20 मिनिटं जगणार आहे. आणि त्या सिच्युएशनमध्ये ब्रेन सर्जन डॉक्टर इंगळे म्हणून होते, तर त्यांनी सांगितलं की पॅरालिसिस हा काही खूप वेगळा मुद्दा आहे, आता फक्त आम्ही जीव जगवायचा प्रयत्न करणार आहे. बरोबर. सो त्या सिच्युएशनमध्ये माझ्या पायाखालची लिटरली जमीन सरकलेली. आणि त्यावेळेस माझे दीर चंद्रकांत शिळीमकर ते माझ्यासोबत होते. ते बोलले आपण घरात कोणालाच आता सध्या नको काही सांगायला, कारण ही सिच्युएशनच खूप डेंजर आहे. कारण घरच्यांना BP, शुगर, डायबिटीस वगैरे म्हणजे नाही का त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना नको काही सांगायला.
सो त्यावेळेस मला इतकं टेन्शन आलं, म्हणजे ती काय म्हणतात ना, एक बायको जॉबवरची एम्प्लॉई, बिकॉज मला मेडिक्लेमची गरज होती. बरोबर. सो ते सगळ्या इतक्या सिच्युएशनमध्ये ऑपरेशन फायनली ते सक्सेसफुली पार पडलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर एक मुद्दा अजून एक असा आहे की तिथे मलाच माझ्या स्वतःच्या म्हणजे फिमेलची एक नवीन ओळख झाली, आतल्या एक स्ट्रॉंग वुमेनची ओळख झाली. बरोबर. की त्या रात्री तिथे पोहोचल्याच्या नंतर ब्रेन सर्जरी म्हणजे ऑफकोर्स यू कॅन कन्सिडर की तो खर्चच खूप असतो. बरोबर. आणि तिथे पोहोचल्यानंतर मी सगळ्यात पहिले कॅबमध्ये जाताना माझ्या मेडिक्लेमवाल्याला फोन केला जॉबवरच्या, आणि देन आय टोल्ड इन द सिच्युएशन की असं असं झालेलं आहे. बरोबर. तर तुमचं बिलिंग प्रोसिजर कसं असणार आहे वगैरे काय. तर ही वॉज लाईक की मॅडम तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर मला अर्ध्या तासात कॉल करा. तर तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की हे सगळं झालेलं आहे. सो मनस्थिती खूप बेकार होती. आणि त्याच्यानंतर त्याला फोन केला तर त्या माणसाने जवळजवळ 50 ते 60 कॉल केले, त्यांनी उचललाच नाही कॉल. अरे. सो मग ती सिच्युएशन इतकी डेंजर होती. पण मग फिनान्शियली थोडंसं माझं सेविंग वगैरे प्रॉपर होतं, त्याच्यामुळे मग मी ती FD वगैरे ब्रेक केली. तिथे आम्ही हॉस्पिटलचं भरलं, ते सगळं पार पडलं. बरोबर. बरोबर. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला मी फोन केला तेव्हा ते लिटरली माझ्यातली एम्प्लॉई, एक बायको, एक फिमेल सगळं जागं झालं होतं. त्याला मी लिटरली म्हणजे त्याला बोललं की दिस इज नॉट द वे. माझ्या ठिकाणी जर का एखादं नवीन कोणी असतं त्या ठिकाणी, बरोबर, जो प्रॉपर पुण्याचा नाहीये किंवा जो एकटा, तर त्याला म्हणलं त्या ठिकाणी त्या माणसाचा जीव गमावा लागला असता. बरोबर. सो त्यातून त्याला मी तर म्हणजे तसं सांगितल्यामुळं ते स्ट्रॉंग ते ऑटोमॅटिकली ते क्रिएट झालं की नाही बाबा हे आपलं काहीतरी हातातून निसटतंय, वी शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. मग ते माझ्या स्ट्रॉंगनेसकडे बघून बाकी सगळे सेटल झाले. सो तो एक असा अनुभव होता. पण ती फेज आली आणि ती पार पडली. नाही तू एवढी खंबीरपणे उभी राहिलीस. आणि कसं आहे, फक्त ब्रेन सर्जरीच नाही, त्याच्यानंतरची जी प्रिकॉशनरी खूप असतं, त्याच्यानंतर जो तुमचा रिकव्हरीचा पिरियड असतो तो सुद्धा एक घरातलं कुणीही आपलं जरी डाऊन झालं तरी तो पिरियड आपण पूर्ण निभावणं खूप हे असतं नाही ग. आणि त्याच्यामध्ये एक आई, त्याच्यानंतर एक वर्किंग प्रोफेशनल, म्हणजे आपण जॉबवरती पण तेवढंच सेटल दाखवावं लागतं, एक घरात बायको, आणि त्यात नवऱ्या लोकांना ऑफकोर्स म्हणजे आजकालच्या काळात दोघांना सुद्धा बाहेर फिरायचे, तर पहिल्यासारखं नाही राहिलंय. सो बाहेर फिरणाऱ्या माणसाला कंपल्सरी घरात बसायचंय. प्रेग्नन्सीमध्येच आपण किती वैतागतो, आणि त्या सिच्युएशन मध्ये एखादा पुरुष घरी बसतोय, त्यातून आपला बॉयफ्रेंड, त्यातून एक चांगला मित्र. सो ते सगळं जे झालं एकत्र आलं ते 17 एप्रिल पासून ते आजच्या ह्या 17 एप्रिलला मागच्या आता 1 वर्ष झालं. पण नाव ही इज व्हेरी वेल, आणि तो आता एक व्यवस्थित त्याचा तो चालायला लागलाय. सो हे खूप चांगलं आहे. आणि त्यातून तुमच्या सगळ्यांची सिच्युएशन आहे ना, तुला सांगते, जी डाऊन करणारी सिच्युएशन असते त्याच्यामध्ये आपण एक खंबीरपणे उभं राहणं, ज्यांना स्वतःचा फायनान्स माहिती आहे, म्हणजे तू तेवढी एज्युकेटेड होती म्हणून तुला तुझा फायनान्स माहिती होता, तुला त्या एवढ्या क्रिटिकल पिरियड मध्ये काय करायचंय हे तुझ्या लक्षात आलं, आणि त्यामुळे तू पटापट निर्णय घेत गेली. तुझे घरचे ऑब्व्हियसली खूप सपोर्टिव्ह आहेत, आणि त्यांनी सगळ्यांनी तुला ही मदत केली, आणि त्याच्यातनं तुम्ही दोघंही बाहेर निघालात. असं तो एक तुमची जर्नी खूपच इन्स्पायरिंग आहे. आणि ते सगळं करत असताना सुद्धा मी तुझं म्हणजे आम्ही फार फर्स्ट डे ला कॉल झाल्यापासून ते 6 महिन्यांची तुमची रिकव्हरी आम्ही बघितली आहे. तुम्ही दोघं जण एकदम हसत खेळत काय काय चाललंय तुमच्या लोकांचं असं करत करत तुम्ही बाहेर आलात, आणि दोघं जणांनी मिळून केलं सगळं. एक आपली म्हणजे फायनान्शियली आणि फिजिकल गोष्ट जरी सोडली तरी इमोशनल मेंटल सिच्युएशन खूप अवघड असतं अशा सिच्युएशन पण साथ दिली. आणि त्याच्या गोळ्या लिटरली म्हणजे 9 गोळ्या 3 टाइम घ्यायच्या, सकाळ दुपार संध्याकाळीच. नॉट अ जोक, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की मला एक फोलिक ऍसिडची प्रेग्नन्सी मधली गोळी खायला खूप जीवावर यायचं. आणि आय रिअली अप्रिशिएट की त्याला पण ती आतून इच्छा झाली की नाही बाबा आपल्याला पण पुढे जाऊन सगळं करायचंय. सो त्यांनी पण ऍक्च्युली बिना त्रास देता किंवा काय, त्यांनी पण सिच्युएशन लक्षात घेतली की सगळेच जण करत आहेत तर आपण सुद्धा केलं पाहिजे. सो ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, आणि ते त्यांनी खूप छान निभवलं. मस्त. नाही खूप म्हणजे तू हे सगळं करताना एक फिमेल काय काय करू शकते, की जॉब करू शकते, आई चांगली बनू शकते, एज्युकेशन करू शकते, मुलांचं स्वतःचं एज्युकेशन करू शकते, प्लस अशा एखाद्या सिच्युएशन मध्ये तू स्वतःला सावरून बाकीचं सगळं करू शकतेस, आणि अजून त्याला लिमिट्स नाही आहेत की तू अजून काय काय करू शकतेस. अशी आमची प्रतिमा. आमच्या खूप शुभेच्छा तुला. ह्याच्या पुढे जे काही करशील त्याच्यामध्ये आम्ही बरोबर आहोतच, आम्ही बघतोय सगळेजण तुझ्याकडे आणि प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतोय तुझी. तू इथे आलीस, आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. येस, अँड थँक्यू. आय ऑल्सो थँक्यू बिकॉज तू एक चान्स, एक प्लॅटफॉर्म दिलास माझी सिच्युएशन सांगण्याचा. आणि खरंच म्हणजे यातून हे शेअर केल्याने जास्त आपल्याला थोडंसं हलकं वाटतं, कारण फिमेलसाठी टॉकिंग हाच एक बेस्ट ऑप्शन असतो. थँक्यू.